कार्य म्हणजे सम्यक, जे निर्दोष आहे, सत्य आहे, ज्याने कल्याणकारी आहे. तर काय विशाखे, तर कोणी व्यक्ती भगवान बुद्धाचा अनुयायी आहे तर तो पाशिलाचं पालन करतोच त्या ठिकाणी. परंतु ज्या दिवशी उपोसत कर्म करोती म्हणजे उपोसत कर्म करतो या दिवशी 8 शील असतात. तर जसा त्यांनी किंवा अन्य कोणी घेतल्या तर काय या ठिकाणी आहे ब्रह्मचर्य वीरमणी. गृहस्थ आहे तरी ब्रह्मचर्याचं पालन करतो. विकार भोजन वीरमणी. भगवान बुद्धांनी कर्मकांड नाही शिकवले. काय होतो 11 ते 12 जेवण करायचं. भगवंतांनी सांगितलं भिक्षुनो मी स्वस्थ राहतो, तंदुरुस्त राहतो, हलकं फुलकं राहतो, मी कमी बिमार पडतो. तंकिस्स हेतू काय कारण आहे तर भिक्षुनो मी दिवसानी एकदाच भोजन करतो आणि भिक्षुनो रात्रीच्या भोजनापासून मी विरक्त राहतो. हे माझं स्वस्थ राहण्याचं कारण आहे. तर किती चांगली गोष्ट झाली. मग विशाखेला सांगितलं विशाखे तर मग पुढचं शील आहे अब्रह्मचर्या वीरमणी विकार भोजन वीरमणी. मग आहे नच्च गीत वादित विसूक दर्शन माला गंध विलेपन धारण मंडन म्हणजे असं डेकोरेशन वगैरे नाही करायचं है ना. सुगंधी साबणानं तेलाने काय करायचं नाही. मग टी व्हीमध्ये पाहायचं जातं दुनिया बरेच येतं पण पाहते आहे तर आपल्याला 8 चॅनल येते बंधन आहे नाही तर मोबाईलमध्ये. तर फालतूच्या गोष्टी आहेत त्यांनी शीलभंग होते. अशा प्रकारे चित्र पाहायचे नाही, डिस्को खिस्को काही करायचं नाही. तेव्हा ते शील झालं नाही तर मग शील नाही झालं. त्यानंतर उच्चासैना महासैना वीरमणी. तर शक्यतो आपल्या खाली टाकली चादर लाकड ब्लँकेट जे असेल ते प्रयत्नपूर्वक ते करायचे. ते झाले 8 शील. तर भगवंतांनी सांगितलं याचं महत्व अनुपवादो अनुपघातो पातिमोकेच संवरो मत्तयुताच भत्तस्मिंग पंतच सैनासनं अधिचित्तेच आयोगो एकग बुद्धान शासन. अनुपवादो थिएटरमध्ये गेलो मोहनराव कुछ नाही बोलणे का पाठीमुखेच समोर. तर गुरु सांगतात ना संध्याकाळी काही चूक झाली असेल तर आपल्या मार्गदर्शनात जाऊन विचारायचं आहे ना. पाठीमोक्ष करणे म्हणजे आपली चूक मोठ्या सबल कबूल करणे. आणि मग मत्तयुताच भत्तस्मिंग भोजन की मात्रा जानकर करणे की नाही तर संध्याकाळी जेवण करायला नाही भेटलं डबल आताच खाऊन घ्या तरी चुकलं ना. त्या ठिकाणी भोजनची मात्रा जाणून करायची. आणि अधिचित्तेचा आयोग आधी विपश्यना या ठिकाणी अन्य कर्म करायचे इतंग बुद्धान शासन. तर बघते त्याचा काय लाभ होईल तर भगवंतांनी सांगितलं कोणी 1 दिवसाचं जरी असं जीवन जगतो 1 दिवसाचे जीवन तरी 100 वर्ष जगून की 1000 वर्ष जगून की लाख वर्ष जगून जे पुण्य अधिक होत नाही त्यापेक्षा जास्त पुण्य हे एका दिवसाचं होते. यासाठी गृहस्थांनी सुद्धा हे तर काही भिक्षूंनी म्हणा कशाला काय क्लेश करता. जो भिक्षू अशा प्रकारचं मार्गदर्शन करतो समजा तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंगमध्ये तुमच्या डाउनलोड करून असं ऐकायचं नाही. कारण की हा जो उपदेश दिलेला आहे भगवान बुद्धांनी विशाखेला दिला आणि विशाखा ही गृहस्थ होती. अनाथ पिंडके गृहस्थ होते. त्याप्रमाणे चित्त गृहपती हे गृहस्थ होते. ते किती उपसत करत होते म्हणजे भगवान बुद्धांनी कर्मकांड शिकवले का नाही. लोक कल्याणाची भावना ठेवून तर ज्यांना ज्यांना वाटते तर कमीत कमी वर्षावासाचे महिन्याचे 4 उपसत करता मंगलकारी आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे या कालामध्ये आपण ध्यान करायचं. कारण की हा फक्त भारतापुरता उत्सव नाही आहे. हा सारा ब्रह्मांडात म्हणजे तिथं भगवान बुद्धाचे शासन आहे. तर ही जी 3 महिन्याचा म्हणजे हा जो वर्षावासाचा पिरियड आहे फक्त मनुष्यच लोक उत्सव साजरा नाही करत. हे देवलोक ब्रह्मलोक म्हणजे जे विपश्य आहेत ते सुद्धा हा उत्सव साजरा करतात. साजरा करत म्हणजे झेंडे लावा फटाके फोडा म्हणून ते नाही आहे. साधना करायची आहे. तर एतंग बुद्धान वंदन एतंग धम्मान वंदन एतंग संघान वंदन. खऱ्या अर्थाने ही भगवान बुद्धाची खरी वंदन. लक्षामध्ये